शिष्यामध्ये कोण उतरून आला? पेंटेकोस्टच्या दिवशी, पन्नासाव्या दिवशी काय उतरून आलं? काय उतरून आलं? आणि काय झालं? खुशियां मनाएंगे, आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या आपल्यावर प्रेम करणारा प्रभू येशूचा गौरव करत थोडी वेळ आपण स्तुती गौरव करूया. हालेलुया. पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आपण बसूया. Hallelujah. 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 धन्यवाद यीशु. माझा प्रिय बंधू भगिनींनो, आपल्यामध्ये कोणतरी आजारी असलेले कोणतरी इथे असेल तर हात धरावा करा. फक्त तिघे चौघांना आजार आहे. आपण त्याला वाचू कोणाला आजार नाही, त्रास नाही, एकदम व्यवस्थित. हालेलुया. आपण यायला पाहिजे. असे एक कम्युनिटी इकडे आहे. हजाराने आम्ही आहोत तरी फक्त तिघे जण आपल्यामध्ये आजारी आहे. काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. साचा अगोदर खोटे बोललं तर त्यासाठी देवाकडे क्षमा मागावी लागेल. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. माझा प्रिय बंधू बहिणींनो, देवानी ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांच्या बरोबर एक जीव चालला. प्रत्येकाने नाव सांगा. हालेलुया. देव परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त
माणसाद्वारे आपल्या सर्वांच्या सोबत एक जीव झालेला आहे. मला कळालं, तुम्हाला काहीच कळालं नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कलसीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये हालेलुया संत पाऊलांनी आपल्याला खूप महत्त्वाचा एक मार्गदर्शन दिलेला आहे. हालेलुया. पहिले अध्याय 24 वचन, अध्याय 1 वचन 24. तुम्हासाठी जीवाची कृपे त्यामध्ये मी आनंद करीतो आणि ख्रिस्ताच्या देशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे. हालेलुया. ऐकलं? नाही ऐकलं? हालेलुया. उजवा हात अंडलेले लोक हात वर करा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता आपण सिस्टरच्या मागे या वचनाची घोषणा करू. तुम्हासाठी जीवाची दुःखे त्यामध्ये मी आनंद करीतो आणि ख्रिस्ताच्या देशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढीत आहे. हात खाली करा. Praise the Lord. हालेलुया. विश्वास ठेवायला धाडस असलेले कोण असेल तर ऐकलेल्या या वचन संत पाऊलांनी बोललेल्या गोष्टींमध्ये काही शब्द कठीण आहे ऐकायला समजायला बरं. हालेलुया. त्यातील कठीण असलेल्या शब्दापैकी एक आहे आता तुम्ही ऐकलेले वचन. हालेलुया. संत पाऊल आपल्याला सांगत आहे. हालेलुया. ख्रिस्ताचं शरीर असलेले ख्रिस्त मंडळी. Praise the Lord. हालेलुया. ख्रिस्त मंडळी म्हणजे आपण म्हणजे ख्रिस्त शरीर. हालेलुया. ख्रिस्ताचे शरीर असलेल्या आपल्या शरीरामध्ये काहीतरी त्रास असेल तर हालेलुया हे त्रास कोण दूर करतात? हालेलुया. परत एकदा तुम्ही वचन ऐकत आहे तेव्हा तुम्हाला ते वचन कळणार. हालेलुया. सुस्त्रांच्या मागे परत एकदा बोला. अर्थ समजत थांबू अर्थ समजत आपण हे वचन बोलू. या अर्थ समजत आहे, आता वचन ऐकत आहे इतक्यात माझ्या शरीरातील त्रासातून मला मुक्ती मिळवायची आहे. येशूला समर्पण करत वचन ऐका. तुम्हासाठी जीवाची दुःखे त्यामध्ये मी आनंद करीतो आणि ख्रिस्ताच्या देशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढीत आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. संत पाऊल काहीतरी करून ख्रिस्तावर एक जीव होण्याच्या कामामध्ये आहे. Praise the Lord. हालेलुया. संत पाऊल सांगत आहे समजा ख्रिस्ता
मागे काहीतरी कमी पडलेलं आहे. ख्रिस्ताचं दुःख सहन कमी झालं का? कुठेतरी कमी होता? 99% होता का? नाही. हालेलुया. ख्रिस्ताचं दुःख सहन 100% होते. काल आपण वचन ऐकलं. हालेलुया. हालेलुया. संपूर्ण समर्पण. ते जसे बकरीच्या बैलाच्या गोष्टीसारखा नाही. त्यांची इच्छा नसताना कोणतरी त्यांना कापत आहे. हालेलुया. येशू स्वतः होऊन आपले जीवन समर्पण केलेलं आहे. हालेलुया. त्या दुःखामध्ये काही कमी नाही. हालेलुया. प्रिय बंधू-भगिनींनो, जरी ख्रिस्ताचा दुःख सहन 100% आहे, संत पाऊल जिथे राहत आहे तिकडच्या लोकांसाठी शुभवर्तमान त्यांच्यापर्यंत पोहोचवताना अनेक प्रकारच्या दुःखातून क्लेशातून संत पाऊल जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. संत पाऊल सांगत आहे, माझ्या शरीरामध्ये हे जे दुःख सहन आहे ते तुमच्यासाठी आहे. याबद्दल मला वाईट वगैरे काही वाटत नाही, मला दुःख वगैरे काही वाटत नाही. उलट मला तुमच्यासाठी असे दुःख सहनामध्ये मला आनंद वाटत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. संत पाऊल सांगत आहे आपल्याला, ख्रिस्त मंडळी असलेल्या ख्रिस्ताच्या शरीरासाठी ख्रिस्ताने दुःख सहन केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमच्या मध्ये प्रत्येकाच्या दुःखासाठी वेदना येशूने सहन केलेला आहे. विश्वास आहे? त्याला फक्त विश्वास आहे. बरोबर. धन्यवाद येशू. हालेलुया. काही लोकांना सांगितलं उभं राहा. हालेलुया. फाटलं नाही. हालेलुया. यानो बप्तिस्मा जेव्हा आपण जेव्हा बप्तिस्मा स्वीकार केला, हालेलुया, बप्तिस्मा स्वीकार करताना काय झालं? माझे शरीर ख्रिस्ताच्या शरीराचे भाग झालेला आहे. विश्वास आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. ख्रिस्ताच्या शरीराचे तुमचे शरीर भाग आहे असे त्यांना खात्री आहे. ते लोक आपलं तुझ्या शरीर ख्रिस्ताचे शरीर एक आहे. पक्का आता काय? हालेलुया. हालेलुया. ख्रिस्ताचं शरीर आणि तुमचं शरीर पक्का एक आहे का? हालेलुया. धन्यवाद येशू. मग कशाला मम्मीला जेवण कमी दिलं? मग कशाला भावाला वाटणी कमी दिलं? तो ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे की नाही? हालेलुया. जरी कोणतरी तापाने फटफटलेला आहे, त्याला सोडून दुसऱ्या ठिकाणी कशाला गेले? तो ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे की नाही? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू-भगिनींनो,
तुमच्या दुर्बलतामध्ये येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर एक जीव झालेला आहे. Praise the Lord. एक काम करा, आता तुम्ही डोळे बंद करा. तुमच्या जीवनातील एक दुर्बलता आता येशूच्या हातामध्ये समर्पण करा. येशू तुझ्या शरीराचा भाग आहे. आज सकाळपासून मी अनेकदा खोटे बोललेला आहे. मला खोटे बोलण्याचे दुर्बलता आहे. तुझं शरीर म्हणून लोक मला ओळखतात. मी आज खोटे बोलून तुझं नाव खराब केलेलं आहे. तुझ्या शरीराचा भाग असलेल्या माझ्या शरीराने आज अयोग्य असा अनेक प्रकारचा सुख माझ्या शरीरामध्ये घेऊन मी तुझ्या शरीराला दुखवलेला आहे. म्हणून येशू आज मला क्षमेचा दान दे. तुझ्या शरीराची काळजी माता मर्यादित घेतली. माझा शरीर तुझ्या शरीराचा भाग आहे म्हणून माता मर्या तुझ्यावर केवढे प्रेम केलं, तेवढे प्रेमाने मला माझ्या शरीराकडे लक्ष द्यावे गरजेचं आहे म्हणून मी जाणतो. जन्माच्या काळापासून आजपर्यंत आपल्या हाती झालेल्या सगळे पाप आपण येशूच्या हाती सोपवूया. माझे शरीर येशूचे शरीर आहे. जन्मापासून आजपर्यंत अनेक प्रकारचा छोटा पाप महापाप या शरीराद्वारे मी करून माझा येशूचा शरीर अपवित्र केलेला आहे. कृष्णाच्या कृत्यामध्ये असे लिहिलेलं आहे, तुमच्या पापांबद्दल तुम्ही पश्चाताप करून प्रार्थना करताना तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळणार. मी माझ्या जीवनाला, मी माझ्या शरीराला कमी लेखलेला आहे. माझा पप्पा, माझा मम्मी, माझा भाऊ, माझी बहीण, आमच्या कुटुंबातील सर्व लोक, शेजारच्या घरातील लोक सर्व ख्रिस्ताच्या शरीराचे भाग आहेत. त्यांच्याकडे कमी लक्ष दिल्याबद्दल आपण देवाकडे माफी मागूया. पश्चाताप व्यक्त करणारे पापांची क्षमा येशूच्या रक्ताने शाळत आपल्याला मिळावं. दोन्ही हात वर करत पश्चाताप व्यक्त करणाऱ्या प्रार्थना करूया. आपल्या पापांबद्दल आपण रडूया. आपण एक नवीन जीवनासाठी परमेश्वराची कृपा मागूया. हालेलुया. तुझ्या
तुझे शरीर व त्यांच्या पवित्र रस्त्याचा आदर करावा आणि तुझ्या तारतही कृपेचा लाभ घ्यावा असे तू आम्हाला वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतो. धन्यवाद सर्व एकत्र. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाम धन्य असो.